स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तोंडावर आलेल्या असताना सर्वच पक्षांकडून मोर्चे बांधणीला सुरुवात झालेली आहे। भिवंडीमध्ये शिवसेना पदाधिकाऱ्यांच्या मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं। शिवसेना नेते प्रकाश पाटील यांच्या नेतृत्वाखाली हा मेळावा आयोजित करण्यात आलेला होता। या मेळाव्याला उदय सामंत, भरत गोगावले यांनी मार्गदर्शन केलं। ठाणे जिल्ह्यामध्ये किंवा ज्या ज्या ठिकाणी आपण परिस्थिती वस्तुस्थिती पाहता, ठीक आहे, प्रत्येकजण आपापलं मनोगत व्यक्त करू शकतो, त्याबद्दल दुमत असण्याचं कारण नाही। आम्ही आमच्या नेत्यांवरती सोपवलेला नेते जे काय निर्णय घेतील तो आम्हाला मान्य असतो, हे तुम्हाला माहिती आहे। परंतु ठाणे जिल्हा हा गेल्या अनेक वर्ष शिवसेनेचा बालेकिल्ला हे कोणाला नाकारता येत नाही आहे, येणार पण नाही आहे। आणि याची परिस्थिती आपण पाहिलेल्या आहेत। इथले जे काय खासदार असतील, आमदार असतील, नगरसेवक असतील, महापौर असतील, हे कुठल्या पक्षाचे आहेत, काय आहेत, जिल्हा परिषदचे अध्यक्ष असतील, हे आपण सगळ्यांनी पाहिलेले आहेत। त्याप्रमाणे जी वस्तुस्थिती आहे त्याला सामोरं जाऊन आम्ही पुढची लढाई लढणार आहोत। प्रत्येकाला प्रत्येकाचा पक्ष वाढवण्याचा अधिकार आहे आणि त्याच माध्यमातून मी आणि भरत गोगावले शिवसेना पक्ष माननीय एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखालचा वाढावा यासाठी इथं आम्ही आलेलो होतो। कुठचा पक्ष मोठा आहे, कुठचा पक्ष मोठा नाही, याच्यापेक्षा आमची महायुती आहे आणि महायुतीच्या माध्यमातून सगळ्या स्थानिक स्वराज्य संस्था जिंकाव्या असं आमचं सगळ्यांचं मत आहे। पण तरी देखील स्वतःचा पक्ष देखील मजबूत असला पाहिजे, मजबूत केला पाहिजे, या भावनेतनं आज या कार्यक्रमाला मी उपस्थित होतो। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।